इन्फॉर्म्ड कन्सेंट, तर इन्फॉर्म्ड रिफ्युजल जर करू शकत असेल तरच इन्फॉर्म्ड कन्सेंट करू शकतो. तर पर्सन स्वतंत्र आहे, ऑटोनॉमी आहे, त्या ऑटोनॉमीचा आपण सन्मान करायला हवा. दिस इज द एथिकल प्रिन्सिपल, लीगल ऑब्लिगेशन. तर रिफ्यूज पण करू शकतो तो, टू विड्रॉ लाईफ सपोर्ट, DNR, जेव्हाज विटनेस जसा आहे, किंवा मला HIV टेस्ट नाही करायची, प्रेग्नन्सी टेस्ट नाही करायची झालं, तर ही कॅन रिफ्यूज. तर फक्त एवढंच आहे की आपल्याला त्याला डिटेल्स सांगायचे आहेत. टेस्टचं नाव काय, पर्पज काय, रिस्क काय आहेत, बेनिफिट काय आहेत, आउटकम काय होईल, अल्टरनेटिव्स काय आहेत, त्यांचा आउटकम काय आहे. तर कन्सेंट इज कम्युनिकेशन, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर कंपल्सरी आहे. हँड रिटन नोट पण घेऊ शकतो आपण पेशंटकडनं की मी जे सांगितलं ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहून द्या, फक्त टाईम कन्झ्युमिंग आहे. आणि सर्जरी आणि ॲनेस्थेशिया दोघांची कन्सेंट वेगवेगळी आहे. तर ऑटोनॉमी मे गो अगेन्स्ट आवर डिझायर. आपल्याला वाटतं की हे पेशंटसाठी चांगलं आहे, तर प्रिन्सिपल ऑफ बेनिफिशियन्स म्हणजे मी पेशंटसाठी चांगलं करतो आहे, बट स्टील पेशंट कॅन चूज अदरवाईज, पेशंट मे डिक्लाईन. तर आपण एक्सप्लॉयटेशन नाही करायला पाहिजे, आपल्या इन्फ्लुएन्सचं कोर्सिंग फोर्स किंवा मॅनिप्युलेशन नाही करायला पाहिजे. ऑनेस्ट डिस्क्लोजर असलं पाहिजे, कॉमन आणि सिरियस रिस्क सांगायची, रिजनेबल टू पर्सन स्टँडर्ड, एक सामान्य रिस्क सांगायची आणि स्पेसिफिक रिस्क पण सांगायचं, जसं व्हायलेन्सचं आहे तर हाताला काय इंजुरी होऊ शकते. तर इथे त्याने म्हटलं आहे की कन्सेंट इज कम्युनिकेशन. ॲक्च्युली कन्सेंट इज काय म्हणतात त्याला, परमिशन म्हणायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे त्याने सांगितले कम्पिटन्स म्हणजे व्यक्ती त्या स्टेटमध्ये असायला हवा. नंतर इन्फॉर्मेशन, त्या व्यक्तीला सर्व इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. आणि विदाऊट कोर्शन, स्वतः घेतलं पाहिजे त्याने व्हॉलेंटरीली, आणि ती एक्सप्रेस केली पाहिजे, म्हणजे लिखित असेल किंवा शाब्दिक असेल. तर मग याच्यात आपण आणखी काही गोष्टी ॲड करू शकतो की कन्सेंटची कुठे गरज नाही आहे इमर्जन्सीमध्ये. नंतर ॲसेंटची शब्द टाकू शकतो, अबाउट 12 years वी कॅन टेक ॲसेंट ऑल्सो. आणि कुठलं होतं ते गिलिक डिस्क्लोजर, जेव्हाज विटनेसमध्ये जे घेतो की त्याच्या पॅरेंट्सला अलाउड नाही आहे पण त्याला जर सगळं कळतं आहे तर आपण त्याची कन्सेंट घेऊ शकतो.